महापालिकेच्या सभागृह नेतेपदाचा पदभार नगरसेवक तथा गटनेते नरेंद्र काळे यांनी सोमवारी स्वीकारला। पदभार स्वीकारताच त्यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांना महापालिका सभागृहाच्या पावित्र्याबद्दल शिस्तीचे धडे दिले। महापौर कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। नरेंद्र काळे म्हणाले की सभागृहाच्या माध्यमातून पक्षाचा तथा व्यक्तीचा चेहरा नागरिकांच्या समोर जात असतो, त्यामुळे सभागृहात आपण कसे वागावे, प्रश्न कसे मांडावे याबाबत प्रत्येकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे। परवानगीशिवाय कोणीही उठून बोलू नये। सभागृहाचे पावित्र्य जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे। ज्या विश्वासाने नागरिकांनी आपल्याला भरघोस मताने निवडून दिले आहे, तेवढीच आपली विश्वासू भूमिका आणि वागणूक असावी। शिव्या दिल्यानंतर कामे होतात असा कोणाचा समज असेल तर ती चुकीचा आहे। अधिकारी विकास कामाबाबत कोणाचे ऐकत नसेल तर महापौरांनी माझ्याकडे तक्रार करा। त्या अधिकाऱ्यांना कसे समजावून सांगायचे हे आम्ही समजावून सांगू। महापौरांना 4 टर्मचा अनुभव आहे। विकास साधत शिस्त पाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे। महापौर निवडीच्या पहिल्या सभेत काही जणांचे वागणे खटकले, म्हणून आजच्या सभेत सर्वांना मार्गदर्शन करत आहे, असा स्पष्ट शब्दात नरेंद्र काळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। सभागृह नेता आता ज्या पद्धतीने सांगितलं की ताईंनी सांगितलं की अतिशय जबाबदारीचं काम आहे। विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचं काम होतं, हे काम सोपं होतं, पण आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवायचं काम हे थोडंसं सभागृह नेता म्हणून अवघड वाटतंय। आपल्या सगळ्यांची साथ या सगळ्या ह्याच्यात पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की पार्टीची मतं जी तयार होतात ही सभागृहातनं तयार होतात। तुमच्या पार्टीची भूमिका सभागृहात काय, तुम्ही कशा पद्धतीने सभागृहात वागता याच्यावर लोकांची मतं ठरत असतात। आपल्याला वाटतं की आपण सभागृहात बसल्यानंतर किंवा आपण सभागृहात वागल्यानंतर लोक त्याला ऑब्झर्व करत नाही, पण आपण सभागृहात कसं वागतो त्याच्यावर लोक आपली मतं ठरवतात, पार्टीबद्दलचं मत ठरवतात। आज पार्टीबद्दलचं मत एवढं चांगलं आहे की आपल्याला 87 नगरसेवकांना या जनतेने निवडून दिलं। हे जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की आपलं सभागृहातलं वर्तन कसं आहे। आता मी पहिल्या दिवशी सभागृहात ज्या पद्धतीने पाहिलं की फार काय बरं वातावरण नव्हतं आपल्यातलं, कुणीही उठत होतं, कधीही बोलत होतं। थोडीशी शिस्त आपण पाळणं गरजेचं आहे, कारण सभागृहात जे पण होईल, कारण 87 नगरसेवक आपलेत, सभागृहात जे पण चुकल ते आपल्या नावावर येणार, म्हणून आपण आपल्याकडनं कुठलीही चूक न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बोलत असताना सभागृहात परवानगी घेऊन प्रत्येकाने बोललं पाहिजे। सभागृहातलं वर्तन आपलं व्यवस्थित पाहिजे। सगळ्यांनी काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही निवडून आल्यापासून प्रभागात फिरत असतात, लोकांच्या किती अपेक्षा आहेत तुम्ही बघा। प्रत्येकजण तुम्हाला काम सांगतंय। तुम्हाला आज वाटत असेल की आपण या एवढ्या अपेक्षा पूर्ण करू का नाही, आपल्याला माननीय पालकमंत्री महोदय भक्कमपणे उभा आहेत, कुठल्याही निधीची आपल्याला कमतरता पडणार नाही। आपले तिन्ही आमदार चांगल्या पद्धतीने या शहरात काम करतात, पण आपली जबाबदारी की जिथं मतं तयार होतात ही मतं ही सभागृहात या महापालिकेत तयार होतात। तुमचं वर्तन चुकलं तर हे सगळी जी मतं आज आपल्याबरोबर आहेत ती उद्या तेवढ्याच प्रमाणात राहतील का नाही याच्यावर शंका। म्हणून आपण वागत असताना ज्यावेळेस आपण सभागृहातलं आपलं वर्तन करतो त्यावेळेस आपण एक आपल्या मनाशी ठरवायचं की आपल्या एखाद्या चुकीमुळं आपल्या पार्टीचं नुकसान होऊ नये। कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला हे या गोष्टीवर एकमत आपलं असेल की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे आज बसलोय हे फक्त पार्टीमुळे बसलो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।